खरं तर मी काल याच्यावरती बोलले की लेखकाचं नाव हे गटारातील अर्क असलं पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा महाराष्ट्र आणि त्याला त्या ठिकाणी मनोहर कहानिया लिहून कुठेतरी नासवण्याचा प्रयत्न कोण करतंय, पण ते यशस्वी होणार नाही. लिहायचंच होतं तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल ज्यांना फसवलं, ज्यांच्या जमिनी होत्या, ज्यांची घरं होती, ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली, त्यांच्यावरती काय दिवस या नरक्यातल्या नाही गटारातल्या अर्काने आणले, त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं. कसं त्या परिवाराला नागवलं गेलं, कशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली गेली, त्याच्यासाठी 2 पानं मिळाली नाहीत का? मी असं ऐकलंय. आता हे पत्राचाळ तर माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तिथल्या महिलांचा आकांत मी ऐकलाय. मीच काय, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलाय. परंतु मी असं ऐकलंय की नवनाथ जेलमध्ये सुद्धा त्यांचे जे आका आहेत उद्धव ठाकरे यांना ते शिव्या देत होते, असं मी ऐकलंय. तर त्याच्याबद्दल पण लिहिलंय का काही 2-4 पानं? नाही का? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा पद्धतीने महाराष्ट्राला गालबोट लागेल, महाराष्ट्राला नावं ठेवायचं काम या माणसाने कायम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या लेखी मी तुम्हाला म्हटलं, लेखकाचं नाव तेवढं बदलायला हवं होतं. गटारातील अर्क हे नाव अगदी त्याला अप्रोप्रिएट असं आहे. नाही, त्यांनी, मी असं म्हटलं तुम्हाला की त्यांनी जे लिहिलंय, जे काही रंगवलंय, त्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांनी 4 पानं अजून ऍड करावी. त्याच्यामध्ये पत्रवाला चाळ जे आहे, त्यातले जे काही लोक होती राहणारी, त्यांचे जरा मनोगत जरा लिहून त्याच्यात दिले असते 2-2 पानं ऍड करून, तर ते जास्त बरं झालं असतं. गटारातील अर्क म्हणायचं कारण हे आहे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो. सकाळी 9 वाजल्यापासनं नावं ठेवणं किंवा एखाद्याला दूषणं देणं, याच्या पलीकडे काही करतोय का? महाराष्ट्र कुठे झेप घेतोय, आज आपण कुठे चाललोय, याच्यावरती चर्चा न करता, आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरती बोलून, म्हणजे काल आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री यांनी खूप सुंदर उत्तर त्यांना दिलेलं आहे की ते बाल वाङ्मय वाचत नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांची लायकी काय आहे. महाराष्ट्र एका ठिकाणी प्रगती करत असताना, अरे तुमच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार तुम्ही लोकांनी नाही बसवलं, तुम्ही खेचून घेतलेलं सरकार होतं, आणि त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही फक्त स्थगितीची कामं केली, आणि आता तुम्ही बघताय की महाराष्ट्राची प्रगती किती होतीये, कशा पद्धतीने गुंतवणूक आपल्याकडे येतेय, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट कसे चालले, शेतकऱ्यांसाठी काय चालले, आज प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम केलं जातंय. मला तर खूप आनंद आहे की देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळाने अतिशय चांगले असे निर्णय घेतलेत की जी भटकी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शेल्टर उभं करायचं काम केलंय, ज्याचा कधी कोणी विचारच केला नव्हता. असे अनेक लोकांना उपयोगी पडतील, लोक कल्याणकारी असं राज्य त्या ठिकाणी आणायचं काम आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महायुतीचं सरकार करतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की या किड्यांकडे, या गटारातल्या अर्कांकडे फार बघण्याची गरज नाहीये. महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय. मला वाटतं ते लोकांना जास्त अभिप्रेत आहे आणि ते लोकांना जास्त महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.